नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। येत्या 15 फेब्रुवारी 2025ला रविवारच्या दिवशी यंदाची महाशिवरात्र आलेली आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भोळ्या महादेवांसाठी व्रत करतो, उपवास करतो, त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगाची पूजा देखील करायची असते। शिवलिंगाची पूजा करताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये, तसेच आपल्याला महाशिवरात्री व्रताचं पूर्ण फळ मिळावं यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजन करताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दलची माहिती सांगणार आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा। धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आजच दिल्लीकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो। वेदव्यास लिखित शिवपुराणाच्या 16व्या अध्यायामध्ये मूर्तीपूजा आणि शिवलिंग पूजेशी संबंधित अनेक गोष्टींची अगदी व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे। याशिवाय शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचे सुद्धा अनेक फायदे सांगितलेले आहेत। शिवपुराणानुसार जर तुम्ही शिवलिंग किंवा कोणत्याही देव किंवा देवीच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तर तुमची उपासना फलदायी तर होतेच, पण तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। शिवपुराणानुसार मूर्ती बनवण्यासाठी आपण नदी, तलाव, विहीर किंवा पाण्याजवळची माती घेऊन त्यामध्ये सुगंधी द्रव म्हणजे उदाहरणार्थ आपण गुलाबजलसुद्धा टाकू शकतो आणि ती माती शुद्ध करून घेऊ शकतो, किंवा त्या मातीमध्ये दूध मिसळून हाताने शिवलिंग किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती बनवू शकतो। देवी देवतांच्या मूर्ती पद्मासनामध्ये ठेवून त्यांची पूजा करावी। शिवपुराणामध्ये प्रथम गणेशाची, त्यानंतर भगवान शिवांची, त्यानंतर माता पार्वतीची, माता पार्वतीनंतर भगवान सूर्य, भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा उल्लेख आहे। मनोकामना पूर्ण होण्यासाठी 16 उपायांनी केलेली उपासना अतिशय फलदायी ठरते। समजा शिवलिंग जर देवी देवतांच्या काळामध्ये स्थापन झालेलं असेल तर अशा शिवलिंगावरचा प्रसाद आपण खाऊ शकतो। त्याचबरोबर जे शिवलिंग स्वयंभू असेल म्हणजे स्वतःच प्रगट झालेले असेल तर त्याच्यावर आपण विधीपूर्वक अभिषेकसुद्धा करू शकतो। अशा प्रकारे शिवलिंगाची पूजा केली तर इच्छित फळ ती सेवा करणाऱ्याला प्राप्त होत असते। आपण आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग ठेवतो तर त्याला जो नैवेद्य अर्पण करतो तर तो नैवेद्यसुद्धा आपण प्रसाद रूपामध्ये खाऊ शकतो। आपल्याकडे जर शालिग्रामांची मूर्ती असेल म्हणजे शालिग्रामांची ती दगडाची शिळा असते जी आपण तुळशीमध्ये ठेवत असतो, तर तो नैवेद्य शालिग्रामांना दाखवून नंतर आपण प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालतं। फक्त शिवलिंग जर पार्थिव असेल म्हणजे आपल्या हाताने जेव्हा आपण शिवलिंग तयार करतो माती किंवा वाळूपासून, तर त्याला आपण जो नैवेद्य दाखवतो तर तो नैवेद्य खाण्यासाठी ग्राह्य धरला जात नाही, तो नैवेद्य आपल्याला विसर्जितच करावा लागतो। त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवतो, त्याची जेव्हा पूजा करतो तर त्याच्यावर वाहिलेलं बेलपत्रसुद्धा आपण खाऊ शकतो। कारण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच काय उदाहरणार्थ एखादं मोठं मंदिर असेल आणि तिथे जर आपण शिवलिंगावर घातलेलं पाणी प्यायला घेतलं तर बऱ्याच जणांनी वेगवेगळे पदार्थ त्याच्यावर अर्पण केलेले असतात आणि अशा वेळेस असं जल पिणं किंवा अशा शिवलिंगावरचं तीर्थ पिणं हे ग्राह्य धरलं जात नाही किंवा अमान्य आहे। त्याचबरोबर आपल्याला तिथलं बेलपत्र जरी खायचं असेल तर आपण ते तिथून आणल्यानंतर धुवून घ्यावं आणि मगच खाऊ शकतो। आता शिवलिंग पूजेचे जे नियम आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत, एक एक करून मी तुम्हाला सांगते। जेव्हा आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करतो किंवा द्रव पदार्थ अर्पण करतो, उदाहरणार्थ गाईचं कच्चं दूध असेल तर गाईचं कच्चं दूध म्हणजे काय, बऱ्याच जणांना असं वाटतं की गाईला जेव्हा वासरू होतं आणि वासरू झाल्यानंतर आपण जेव्हा गाईचं दूध काढतो तर ते दूधसुद्धा कच्चं दूध म्हणूनच ओळखलं जातं। ते दूध 3 दिवस कच्चं दूध म्हणून समजलं जातं, ज्याच्यापासून आपण खरवस वगैरे तयार करतो। पण आपल्याला असं नाही, तर जे आपण गाईचं दूध विकत घेतो किंवा आपल्या घरीच गाय असेल तिचं आपण दूध काढतो, तिच्या ज्या धारा आपण काढतो, तर ते दूध गॅसवर अथवा चुलीवर तापवायला ठेवण्यापूर्वी आपल्याला त्यातलं काहीसं दूध जे आहे ते तांब्यामध्ये म्हणा, म्हणजे तांब्याचा नाही स्टीलचा तांब्या किंवा
तांब पितळ सोडून इतर धातूच्या भांड्यात काढून ठेवायचं असतं आणि हे कच्चं दूध आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं असतं. शिवलिंगावर कधीही तापवलेलं किंवा गरम दूध ओतायचं नाही. त्याचबरोबर शिवलिंगावर नेहमी थंड पाण्याचाच अभिषेक करायचा. त्याचबरोबर जेव्हा आपण हे जे दूध, दही यासारखे पदार्थ तांब्याच्या अथवा पितळेच्या भांड्यामध्ये ठेवतो तर त्यांची रासायनिक अभिक्रिया त्या तांब्याशी किंवा पितळेशी होते, दुधाची, दह्याची, आणि असं दूध, दही हे योग्य समजलं जात नाही. विषारी पदार्थ त्यापासून तयार होतात असं समजलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला वैज्ञानिक कारणांवर सुद्धा भरवसा ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. कारण जेव्हा धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी एकत्र येतात तेव्हा बऱ्याच वेळा आपण वैज्ञानिक गोष्टींना मानतच नाही. पण शिवपुराणामध्येच असं सांगितलेलं आहे की आपल्याला दूध असेल, दही असेल तर हे जे पदार्थ असतात ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात अथवा लोखंडाच्या भांड्यात सुद्धा ठेवायचे नाही आहेत आणि ते शिवलिंगावर अशा पद्धतीने अर्पण करायचे नाही आहे. तर मी तुम्हाला सांगत होते, जेव्हा आपण द्रव पदार्थ शिवलिंगावर अर्पण करतो, जसं की पाणी असेल, दूध असेल, त्याचबरोबर तूप असेल, मध असेल, उसाचा रस असेल, की जे अगदी पातळसर पदार्थ असतात आणि जे आपण शिवलिंगावर अर्पण करतो, तर असे पदार्थ अर्पण करताना, वाहताना त्याची एकेरी धार शिवलिंगावर आपण धरून मगच ते अर्पण करायचे असतात. म्हणजे आपण हे अनुभवातून किंवा जशी जशी आपल्याला नेहमी देवाची सेवा उपासना करण्याची सवय होईल तर बरोबर आपण हे अनुभवातून शिकू शकतो. किंवा आपण जे म्हणतो ना की एकदा की आपला सराव झाला, प्रॅक्टिस झाली की आपल्याला ते व्यवस्थित जमतं. तर तुम्हीसुद्धा हाच प्रयत्न करा की शिवलिंगावर द्रव पदार्थांचा अभिषेक करताना एकेरी धार लागली पाहिजे. त्याचबरोबर आपण जे अभिषेक पात्र शिवलिंगावर ठेवत असतो, म्हणजे ज्याला आपण गळती असंही म्हणतो सर्वसाधारण भाषेमध्ये, तर या अभिषेक पात्रामध्ये किंवा गळतीमध्ये आपल्याला पाणी आणि दूध एकत्र करायचं नाही आहे. एकतर आपण टाकलं तर दूधच टाकायचं. पण होतं काय की हे जे अभिषेक पात्र असतं हे तांब्याचं असतं किंवा पितळेचं असतं. पण मग जे दूध आपण तांब्याच्या किंवा पितळेच्या त्या अभिषेक पात्रामध्ये टाकलं तरी पण तोच अर्थ होतो की तो जो पदार्थ आहे तो विषारी बनतो. त्याच्यामुळे शक्यतो अभिषेक पात्रामध्ये आपण पाणीच टाकायचं, त्याच्यामध्ये बेलपत्र वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. आणि मग एक एक थेंब पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर होत राहतो. तर लक्षात घ्या, पाणी आणि दूध त्या अभिषेक पात्रामध्ये अजिबात एकत्र करायचं नाही. दुसरी गोष्ट ही की शिवलिंगाला आपल्याला हळदी कुंकू वाहायचं नाही आहे. आपण एकतर भस्म वाहू शकतो, पांढरं किंवा पिवळं चंदन लावू शकतो, गुलाल लावू शकतो, पण आपल्याला हळदी आणि कुंकवाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. कारण भगवान शिवशंकर जे आहेत ते जरी पार्वतीचे पती असले तरी पण त्यांचं स्थान जे आहे ते स्मशानामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी वैराग्याचा अवतार, एका साधूचा अवतार त्यांनी धारण केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना हळदी कुंकू वाहणं वर्ज्य मानलं जातं. जेव्हा आपण एकत्रितपणे भगवान शिवशंकर, माता पार्वती, गणपती किंवा त्यांचे पुत्र कार्तिकेय त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत जेव्हा आपण त्यांची पूजा करत असतो तेव्हा हवं तर आपण त्यांना हळदी कुंकू वाहू शकतो. पण जेव्हा आपण फक्त शिवलिंगाचीच पूजा करतो, जरी शिवलिंगामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार सामावलेला असला तरी पण आपल्याला शिवलिंगाची पूजा करताना तरी त्याच्यावर हळदी कुंकू वाहायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जातात, भगवान शिवशंकरांची तिथे पूजा करतात किंवा त्यांना फक्त नमस्कार करतात आणि मंदिराच्या भोवती जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालायला निघतात किंवा जरी मंदिर नसेल, फक्त शिवलिंग तिथे असेल आणि त्याच्या बाजूने जेव्हा तुम्हाला प्रदक्षिणा घालण्याची वेळ येते तर ती प्रदक्षिणा नेहमी अर्धीच घालायची. कारण शिवलिंगावर आपण जे द्रव पदार्थ वाहतो किंवा नुसतं पाणी घालतो तर ती एक प्रकारे गंगा आहे असं समजून ते शिवलिंगाचा जो निमुळता भाग असतो, टोकदार भाग असतो, त्याच्यावरून ते सगळं वाहून येतं आणि या गंगेला ओलांडणं आपल्यासाठी योग्य नाही आहे किंवा हे चुकीचं आहे. म्हणूनच आपल्याला शिवलिंगाला प्रदक्षिणा घालताना ती अर्धीच घालायची असते, पूर्ण घालायची नाही. जिथे ते पाणी वाहून येत असतं तो भाग आपल्याला ओलांडायचा नसतो. त्याच्यामुळे अर्धी प्रदक्षिणा घालायची, तिथेच थांबायचं, पुन्हा मागे यायचं आणि मग शिवलिंगाकडे पाठ न करता आपल्याला आपल्या घरी जायचं असतं किंवा मंदिरामध्ये आपण जे 5-10 मिनिटं बसतो तसं बसून घ्यायचं. शिवलिंगाची जी अर्धी प्रदक्षिणा घातली जाते
तर तिला सोमसूत्री प्रदक्षिणा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर शिवलिंगावर बेलपत्र किती वाहावेत, बेलपत्र नसलं तर काय करावं, हा सुद्धा प्रश्न बरेच जण विचारतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीची तिथी असेल, सोमवार असेल, चतुर्थी असेल, अष्टमी असेल किंवा एकादशी आणि भगवान शिवशंकरांच्या संबंधित जे काही सणवार येतात, ज्या काही व्रतवैकल्यांच्या तिथी येतात, तेव्हा आपल्याला बेलपत्र तोडायचं नसतं. शक्यतो आपण अशा वेळेस बेलपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावं, जर आपल्या घरी बेलाचं झाड असेल तर. आणि नसेल तर आपण जरी त्या व्रतवैकल्यांच्या दिवशी बेलपत्र विकत आणलं तरीही चालेल, पण आपण स्वतः त्या बेलपत्राची म्हणजे जे बेलाच्या झाडाची जी पानं असतात ती तोडायची नसतात. आता बेलपत्र तोडलं की त्याच्या देठाच्या जवळ एक गाठ असते, तर तीसुद्धा आपल्याला काढून टाकायची असते. असा लांब देठ असतो ना बेलपत्राचा, तर त्या देठापाशी जी हलकीशी गाठ असते लहानशी, तर ती आपल्याला काढून टाकायची असते. आणि बेलपत्र आपल्याला नेहमी पालथं करून वाहायचं असतं, देठाची बाजू आपल्याकडे, आणि जो मऊ गुळगुळीत भाग आहे तो शिवलिंगावर टेकला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते बेलपत्र शिवलिंगावर वाहायचं असतं. त्याचबरोबर बेलपत्र किती वाहायचे, तर 1, 3, 5, 7, 9, 11 ते 108 किंवा 1008 या संख्येमध्ये आपण बेलपत्र शिवलिंगावर वाहू शकतो. पण 1 वाहिलं काय आणि 1008 बेलपत्र वाहिली काय, अर्थ सारखाच. त्याच्यामुळे कुठल्याही झाडाची खूप पानं तोडणं किंवा त्याची फुलं तोडणं किंवा त्यांचा अतिरेकी आपण वापर करून घेणं आपल्या फायद्यासाठी हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे अगदी 1 बेलपान तुम्हाला मिळालं तरी पण पुरेसं आहे, किंवा मिळालंच नाही तर तुम्ही मंदिरात जा. मंदिरामध्ये अनेक जणांनी बेलपत्र अर्पण केलेले असतात, तर ते बेलपत्र उचलून तुम्ही जर स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा शिवलिंगावर वाहिलं तरीही चालतं. त्याच्यामुळे बेलपत्राच्या बाबतीत काही तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे की नाही भेटलं तर. आणि समजा तुम्ही घरीच पूजा करणार आहात आणि तुम्हाला आसपास कुठे बेलाचं पानच मिळालं नाही, तर रुद्राक्षाचा मणी असतो तो तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता. कमळगट्ट्याचा मणी असतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, दुर्वा असतात, किंवा फळझाडांची जी पानं असतात तीसुद्धा आपण शिवलिंगावर वाहिली तरी पण चालतं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट पूजेमध्ये नाही मिळाली तर नाराज होण्याचं काहीच कारण नाही आहे. बघा, जो प्रसाद असतो शिवलिंगाच्या पूजेमध्ये ठेवला जाणारा जो नैवेद्य असतो, जो आपण नंतर प्रसाद म्हणून खातो, तर तो एक प्रकारे शिवाचा अंश मानला जातो. पण मग जेव्हा आपण पार्थिव शिवलिंग बनवू तर शिवलिंगावरच आपल्याला तो प्रसाद तिथे अर्पण करायचा असतो. त्याच्यामुळे तो आपण खायचा नाही. जर आपलं धातूचं वगैरे शिवलिंग असेल तर त्याच्यावरचा प्रसाद तुम्ही खाल्ला तर नक्कीच चालणार आहे. भगवान शिव हे मोक्षदाता मानले जातात. योनी आणि लिंग दोन्ही शिवामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून भगवान शिव हे जगाचे निर्माते आहेत. यामुळेच माणसाला जन्मापासून निवृत्तीपर्यंत वेगवेगळ्या उपासनेचे नियम पाळावे लागतात. तसेच संपूर्ण विश्व एका बिंदू म्हणजे ध्वनीच्या स्वरूपामध्ये आहे. बिंदू, शक्ती आणि नाद हे स्वतः शिव आहेत. म्हणून संपूर्ण जग हे शिव आणि शक्तीचे रूप आहेत आणि जगाचे कारण आहे असे म्हणतात. बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव. त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग असे म्हणतात. देवी उमा अर्थात पार्वती ही जगाची माता आहे आणि भगवान शिव जगाचे पिता आहेत. त्यांची सेवा करणाऱ्यांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी. गाईचे दूध, दही, तूप, मध, साखर मिसळून पंचामृत बनवावे आणि हे पंचामृत देवाला मनापासून अर्पण करावे. दूध आणि धान्य एकत्र करून प्रसाद तयार करावा. तसेच प्रणव मंत्र जो आहे ओम, तर त्याचा उच्चार करताना भगवान शिवाला तो आपण अर्पण करायचा आहे. म्हणजे ओम नमः शिवाय. त्याचबरोबर ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव, उमापती महादेव की जय, ओम नमः शिवाय यासारखे जे ओमने सुरू होणारे मंत्र आहेत तर ते आपण जणू काही भगवान शिवाला अर्पण करत आहोत असा त्याचा अर्थ होतो. माता पार्वतीला शक्ती समजलं जातं, तर तिचीही सेवा या दिवशी करायला अजिबात विसरू नका. ज्यांचं लग्न जमत नाही आहे अशा मुलामुलींनी जे काही शृंगाराचं साहित्य असतं तर ते आपण माता पार्वतीला अर्पण करायचं आहे. म्हणजे मुलांनी जरी या शृंगाराच्या वस्तू देवीला अर्पण केल्या तरीही चालतं.
बघा, तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारतात की शिवलिंगापाशी आपण नारळ वाढवू शकतो का, म्हणजेच काय नारळ फोडू शकतो का, त्याचा प्रसाद घरी आणू शकतो का. तर पहिली गोष्ट ही आहे की शिवलिंगापाशी नारळ फोडलं जात नाही किंवा वाढवलं जात नाही, त्याच्यामुळे त्या नारळाचा प्रसाद घरी आणण्याचा काही विषयच येत नाही. तुम्ही एक करू शकता, अख्खं जे शहाळं असतं की ज्याच्यामध्ये फक्त पाणी निघतं असं नारळ शिवलिंगापाशी ठेवून येऊ शकता, म्हणजे शिवलिंगाला ते अर्पण आपण केलं असा त्याचा अर्थ होतो. किंवा आपलं जे पक्क नारळ की ज्याच्यामध्ये खोबरं आणि पाणी दोन्ही पण आहे, अशा पद्धतीचं नारळ जरी शिवलिंगापाशी आपण वाहून आलो तरीही चालतं, पण न फोडता अखंड नारळ आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे. शिवलिंगावर तुळस वाहनं वर्ज्य मानलं जातं, त्याचबरोबर केतकी, केवडा ही फुलंसुद्धा वाहनं वर्ज्य मानलं जातं. बाकी तुम्ही ऋतुमानानुसार तुम्हाला जी फुलं मिळतील, गुलाब असेल, मोगरा असेल, शेवंती असेल, त्याचबरोबर गोकर्ण असेल, रुईची फुलं असतील, तर यासारखी फुलं आपण शिवलिंगावर वाहू शकतो. दुर्वा वाहिल्यात तरीही चालतं. त्याचबरोबर आपण कण्हेराचं फूल वाहू शकतो, जास्वंदाचं फूल वाहू शकतो, शमीपत्र वाहू शकतो, वेगवेगळ्या फुलझाडांची पानं, फळझाडांची पानं, आघाड्याची पानं ही जरी शिवलिंगावर वाहिली तरीही चालतं. धोत्र्याचं फळ असेल, भांगेची पानं असतील, त्याचबरोबर धोत्र्याचं फळ, फूल हे दोन्हीही चालतं. बेलाचं फळ आपण वाहू शकतो. त्याचबरोबर आपण जी फळं खातो ती फळं जरी आपण शिवलिंगाच्या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवली तरीही चालतं. तर अशा पद्धतीने बरेच सारे पर्याय आहेत आणि शिवलिंगाची पूजा ही सगळ्यात सोपी पूजा असते. फक्त काही नियम असतात तर ते आपल्याला पाळावे लागतात. दुसरी यापुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगाच्या पूजेमध्ये कधीही शंखाचा वापर करू नका. या बाबतीत एक धार्मिक कथा आहे भगवान शिवशंकर आणि शंखचूड नामक राक्षस यांची. त्याच्यामुळे शिवपूजेमध्ये शंखाने आपण शिवलिंगावर अभिषेक करू शकत नाही किंवा शिवपूजेमध्ये आपल्याला शंख ठेवायचा नाही अशी मान्यता आहे. आणि मंडळी बघा, जेव्हा आपण शिवपूजन करतो तर त्यासाठी एक महत्त्वाचा नियम म्हणजे मासिक धर्म असेल तर आपल्याला ही पूजा करता येत नाही. आपण त्यांचं नामस्मरण नक्की करू शकतो. नामस्मरण करण्याला सुतक, मासिक धर्म, विटाळ यासारखे कोणतेही नियम पाळण्याची गरज नसते. पण मग आपल्याला शिवपूजन हे मासिक धर्म असताना करता येणार नाही आहे. मंडळी, ज्या महिलांचा गरोदरपणाचा 7वा महिना चालू असेल, म्हणजे 6 महिने पूर्ण होऊन 7वा, 8वा, 9वा जो काही महिना चालू असेल, तर या महिन्यामध्ये आपण शिवपूजन करू शकत नाही. याचं वैज्ञानिक कारण किंवा आपलं शास्त्रीयदृष्ट्या सांगायचं झालं तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला उठायला बसायला जरा त्रास होत असतो आणि आपली मानसिक स्थितीसुद्धा तशी नसते. म्हणजे एका वेगळ्या परिस्थितीतून आपण जात असतो, एक नवीन जीव आपल्या पोटामध्ये वाढत असतो, त्याच्यामुळे बरंच आपल्याला असं कंटाळवाणं होतं. तर आपण शक्यतो ज्या पूजा अर्चांमध्ये खूप जास्त वेळ बसावं लागतं तर अशा पूजा करणं, अशा मंदिरांमध्ये जाणं टाळायचंच. कारण शिवमंदिरंसुद्धा बरीच अशा ठिकाणी असतात की खूप डोंगर आपल्याला चढून जावे लागतात किंवा मग अतिशय खोल भागामध्ये त्यांचा गाभारा असतो. तर जिथे आपल्याला उतरायला चढायला त्रास होतो तर अशा ठिकाणी शक्यतो आपण जाणं टाळावं. आणि जेव्हा आपलं बाळ वगैरे होतं तर तेव्हा आपण दर्शनाला नक्कीच जाऊ शकतो, पण एवढा जो काळ असतो तो थोडासा सांभाळून आपल्याला घ्यायचा असतो. तर या गोष्टींचं पालन आपण करायचं. बघा, आपण शिवपूजन करतोय, महाशिवरात्रीची पूजा करतोय, तर कोणत्याही प्रकारचा हिंसा किंवा काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला मांसाहार, मद्यपान, व्यसन अजिबात करायचं नाही आहे. शक्यतो बरेच जण हा नियम पाळतात, पण काही जण म्हणतात की आम्ही उपवास नाही करत, मग कशाला हे नियम पाळायचे. तर बघा, महाशिवरात्री एक महत्त्वपूर्ण असा दिवस आहे, भगवान शिवांच्या भक्तीचा दिवस आहे, तर हे नियम आपल्याला पाळावेच लागतील. जेव्हा शिवलिंगाच्या समोरच नंदी असतात किंवा जवळच नंदी असतात तेव्हा प्रदक्षिणा घालताना आपण नंदीसह म्हणजे ती प्रदक्षिणा घालायची आहे. फक्त शिवलिंगाच्या जवळच आपण गोलगोल प्रदक्षिणा घातल्या असं नाही, तर आपल्याला अर्धी प्रदक्षिणा जरी घालायची असेल तरी नंदीच्या बाजूने सुद्धा आपण ती प्रदक्षिणा घालून ती अर्धी प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण करायची आहे. शिवलिंगाच्या आणि नंदीच्या मध्ये जी जागा असते तिथून आपल्याला प्रदक्षिणा घालायची नाही आहे, म्हणजेच काय, तिथून आपल्याकडून तो न्हाणीचा भाग ओलांडला जाणार नाही. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालू शकतो आणि काळ्या रंगाचं वस्त्र या दिवशी घालणं टाळावं. या व्यतिरिक्त तुम्हाला लाल, हिरवा, पिवळा, केशरी या रंगाचं वस्त्र घालायचं असेल तरीसुद्धा चालेल. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजनाचे बरेचसे नियम समजावून सांगितले
आणि महत्त्वाची गोष्ट ही की सध्या प्लॅस्टिकचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतोय आणि आपणसुद्धा घरातल्याच काही प्लॅस्टिकच्या ताटांचा वगैरे वापर पूजा साहित्यामध्ये करतो किंवा पूजा साहित्य ठेवण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी चुकून माकून करतो. तर प्लॅस्टिकचा वापर करणं आपल्याला टाळायचं आहे. आणि जरी आपल्याकडून काही विशेष पूजा अर्चा करणं शक्य झालं नाही तरी पण भगवान शिवांचं नामस्मरण आपण मनापासून केलं तरीसुद्धा पुरेसं आहे. चला मंडळी, आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला तेही एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.